श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. म्हणजेच संपूर्ण अधिक महिना ज्यांना काही करण्यास जमले नसेल तर अगदी त्यांनी सुद्धा या शेवटच्या 5 दिवसाचा लाभ घ्यायचा आहे. ज्यांनी व्रत संकल्प केले आहेत त्यांनी सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. का बरं? हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहे. कसा लाभ करून घ्यायचा आहे व काय करायचे आहे? सर्वांना माहीत असेल की सनातन धर्मामध्ये अधिक मासालाच पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला गेलेला आहे. या महिन्यात केलेला जप, दान, व्रत, पारायण, भगवंताचे स्मरण या सर्व गोष्टींचे पुण्य अधिक पटीने मिळत असते. हेही माहीत असेल. आता तुम्हाला माहीत नसेल की शेवटच्या अधिक महिन्याच्या 5 दिवसांचे महत्त्व कोणत्याही पवित्र कालखंड असतो तो अधिक फलदायी मानला गेलेला आहे. म्हणजेच नवरात्रीचा 9वा दिवस, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचा शेवटचा काही दिवस. त्याचप्रमाणे हे अधिक महिन्याचे शेवटचे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता यंदाचे अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून व 15 जून. म्हणजेच 11 ते 15 हा जो कालावधी आहे तुम्हाला काही ना काही साधना, उपासना करायची आहे. आता काय करायची आहे साधना व उपासना या 5 दिवसामध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11 तारखेला आहे ती अधिक महिन्यातील दुसरी एकादशी. ज्यांना पूर्ण महिना काही करता आले नाही त्यांनी अधिक महिन्याची एकादशी सोडू नये. अधिक महिन्याच्या एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपासना करावा. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. पूर्ण अधिक महिना काही करता आले नाही तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या दिवशी उपासना करावी. उपवास करणे शक्य नसेल तर भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्रांचा जप करणे किंवा विष्णू सहस्रनाम असेल किंवा हरिपाठ असेल, स्तोत्र असेल, हे एकादशीला नक्की करावे, श्रवण करावे, वाचावे. आता एकादशीच्या दिवशी काय करायचे आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्या घरात पांडुरंगांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, विष्णू रूपच आहे त्यामुळे अर्थातच पांडुरंगांची पूजा करायची आहे. आता या पांडुरंगांच्या पूजेमध्ये आपल्याला न विसरता पिवळे फुले व तुळस पांडुरंगाला अर्पण करायची आहे. जसे की आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो. जसे हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, पंचामृत, स्नान या सर्व गोष्टी करायच्या आहेत. मन लावून पूजा करावी. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. जसा तुम्हाला वेळ भेटेल तसे करा. 12 तारखेला प्रदोष आहे. 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे. 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती सुद्धा आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. आता या 5 दिवसामध्ये काय करावे? या काळात केलेले नामस्मरण मनाला धैर्य देते. या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र म्हणा, नाही तर विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र. या मंत्राचा जास्तीत जास्त या 5 दिवसामध्ये जप करणे शक्य झाले तर अतिउत्तम.
या 5 दिवसामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करा. म्हणता येत नसेल तर श्रवण करा, नक्की करा. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे वाचन करणे किंवा कमीत कमी ऐकता येईल एवढे तरी करा. तुळशीला मनापासून पाणी अर्पण करणे, तुळशीची पूजा करणे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये या 5 दिवसामध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढं अन्नदान करा, गरजूंना मदत करा. संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावणे तुळशीजवळ खूप खूप चांगले आहे. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सर्व करण्याच्या आहेत असे नाही. जेवढ्या तुम्हाला यामध्ये सांगितले आहेत त्यामधील तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्ही या 5 दिवसामध्ये या गोष्टी करू शकताय. कुठलीही एक गोष्ट करण्यास जमली तर या शेवटच्या 5 दिवसामध्ये नक्की करा. अधिक महिन्याचे महात्म्य ऐकायचे राहिले असेल, कथा ऐकायची राहिली असेल तर नक्की ऐका. 11 जून ते 15 जून शेवटचे काही दिवस, या दिवसात मोठे विधी करायची आवश्यकता नाही. श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण प्रार्थना केली तर त्याचे फळ आपल्याला बरोबर भेटत असते. अशा प्रकारे आपण या 5 दिवसामध्ये, शेवटच्या अधिक मासाच्या 5 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण अधिक महिन्यामध्ये दान, धर्म, व्रत, पूजा, पाठ हे काहीही करता आले नसेल, काही कामानिमित्त काही अडवं आले असेल तर तुम्ही या 5 दिवसामध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करा. जर तुम्हाला एवढं सर्व सांगितले तेवढं करणं झालं नाही, त्यातील एक का होईना अन्नदान करा, वस्त्रदान करा, काही ना काही तुम्ही हे दान करू शकतायत. तर हे 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून, 15 जून म्हणजेच हे 11 ते 15 हा जो कालावधी आहे तुम्हाला काही ना काही साधना उपासना करायची आहे. आता काय उपासना, काय साधना करायची आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर नक्की तुम्ही हे करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन